आज छान अशा पुरणपोळीचा बेत बनवला होता। पूर्ण तुपानं भरलेली पोळी, आपलं गावरान तूप। त्याची टेस्ट कशी असेल बघा मग। माझ्या मामाची मुलगी आहे बघा, छोटी गौरी आहे आणि तिचं लुडूगुडू चालू होतं मध्येच आणि तिला पण मी शूटमध्ये घेतलं होतं। सकाळ सकाळी छान अशा पोळ्या बनवायला चालू केल्या होत्या बघा। आम्ही डाळ मऊसूत शिजवून घेतली होती आणि त्याच्यानंतर ज्या माझ्या मामी आहेत गूळ फोडून घेत होत्या, कारण डाळीला चटका द्यायचा होता म्हणून त्यांचं गूळ फोडायला चालू होतं बघा। घरी काय फंक्शन वगैरे काही नव्हतं, असंच पोळी खाऊ वाटली म्हणून आम्ही पुरणपोळी बनवायला लागलो होतो आणि मामीचं गूळ फोडायला चालू होतं बघा। असा गूळ फोडून घेतला होता मामींनी आणि त्याच्यानंतर भाजी बनवायला लागल्या होत्या मामी आणि मी देखील त्यांना मदत करत होते। डाळ शिजल्यानंतर जे पाणी निघतं तर त्याला आपण कटाची आमटी म्हणतो आणि तीच कटाची आमटी आम्ही बनवायला लागलो होतो। छान असं मसाला व्यवस्थित मिक्स झालं होतं बघा। तेल सुटलं होतं मसाल्यांना आणि छान परतून पण झालते बघा ते मसाले आणि त्याच्यानंतर आता मामी त्याच्यामध्ये आपलं जे डाळ शिजलेलं पाणी असतं ते टाकणार होत्या, म्हणजेच आपली कटाची आमटी। माझे मामा मामी आली की आम्ही काहीतरी असं स्पेशल जेवण बनवतच असतो आणि पोळी म्हणजे काय आमच्या हाताखालचंच आहे, कारण आमच्या घरी सारखीच पोळी बनवली जाते आणि आज देखील तसंच होतं। फंक्शन वगैरे काही नसताना असंच खाऊ वाटली पोळी म्हणून आज आम्ही पोळ्यांचा स्वयंपाक बनवायला लागलो होतो। जेव्हा कटाच्या आमटीला फोडणी दिली ना तेव्हा बघा असा सुगंध घरामध्ये पसरला होता की लगेच जेवायला बसावं असं वाटत होतं आणि कटाची आमटी बनवून तयार पण झाली होती। त्याच्यानंतर लगेच मामींनी बघा डाळीला चटका दिला होता आणि पुरण वाटत होत्या बघा मामी। चणा डाळ शिजवून त्याच्यामध्ये गूळ टाकून आणि वेलची पूड टाकून गरम गरम पोळी बनवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो। पुरणपोळी हा एक पदार्थ नसून आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या परंपरेचा एक भाग आहे। एखादा सण उत्सव घरात जर पुरणपोळीचं नाव घेतलं की घरातलं वातावरण अगदी आनंदाचं होऊन जातं आणि आजही तसंच होतं। घरात स्वयंपाक करताना जी सगळ्यांची मदत होती, सगळ्यांचं हसणं बोलणं गप्पा गोष्टी, या सगळ्यात पुरणपोळी करताना कोणताच थकवा जाणवला नाही। गरम गरम पुरणपोळी सोबत साजूक तूप, त्या पोळीची चव अजूनच खुलून येते बघा आणि आजही तसंच होतं। छान अशी लुसलुशीत पोळी बनवली होती आणि त्याच्यावर आपलं साजूक गावरान तूप घातलं होतं। पुरणपोळीचा आणि खमंग तुपाचा वास बघून पटकन जेवायला बसण्याची इच्छा होत होती आणि लगेच मी जेवायला पण बसले बघा। पुरणपोळी घेतली होती आणि त्या पुरणपोळीवर भरभरून तूप टाकलं होतं। या पुरणपोळीची जी तूप टाकलेली टेस्ट आहे ती खरंच खूप छान लागते। सोबत कटाची आमटी आणि घरचं आपल्या साधं जेवण, यामुळे या पुरणपोळीची चव अगदी दुप्पट झाली होती। गावाकडच्या जीवनात अशा साध्या साध्या छोट्या गोष्टी खूप मोठा आनंद देऊन जातात आणि तो आनंद आज माझ्या घरी होता, ते म्हणजे लुसलुशीत पुरणपोळी।